काल आमदार रवी राणांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं विविध सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या कार्यक्रमाला अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील हजेरी लावली होती। सोबतच आमदार रवी राणांना शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अमरावतीचे माजी पालकमंत्री काँग्रेसचे नेते सुनील देशमुख देखील दाखल झालेले होते। त्यांच्या उपस्थितीने जर आपण पाहिलं तर राजकीय क्षेत्रात विविध चर्चांना उधाण आलेले आपल्यासोबत स्वतः डॉक्टर सुनील देशमुख सर आहेत। सर, काय सांगणार का रवी राणांचा कार्यक्रम आणि तुमची हजेरी चर्चेचा विषय? नाही, त्याच्यात असं आहे की महाराष्ट्राची एक समृद्ध परंपरा आहे, संस्कृती आहे आणि आपण जेव्हा ते लोक असतात ते काही राजकीय विरोधक असतात, ते शत्रू नसतात आणि म्हणून एकामेकाच्या सुखादुःखात आम्ही सहभागी होत असतो। कुणाच्या मरणात, कुणाच्या आईवडिलाचं मरण झालं, कुणाच्या घरी काही दुःखद घटना झाली तर आम्ही जातो, कुणाच्या घरी लग्न असलं तर जातो, कुणाचे वाढदिवस असलं तर जातो। त्यामुळे एक ती सर्वसाधारण घटना होती। मी आणि रवी राणा हे विधिमंडळात सोबत होतो। आमची चांगली मैत्री आहे, एकमेकांबद्दल आमचा स्नेह आहे आणि म्हणून त्यांच्या ऑफिसमधून 2-3 वेळा फोन आला की भाऊ, रवी राणाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही असा कार्यक्रम घेतलेला आहे, सोबत रक्तदान शिबिर आहे, तर तुम्ही आला तर आनंद होईल। म्हणून आम्ही सर्वसाधारण गेलो। आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की 9 वाजता पालकमंत्री येऊन निघून जाणार आहेत, पण आम्ही जेव्हा गेलो तर पालकमंत्री स्टेजवर होते आणि मग स्टेजवर असल्यामुळे आम्ही गेलो आणि पालकमंत्र्यांनी सन्मानाने मला वागवलं, बाजूला बसवलं आणि मला असं वाटते की एक सर्वसाधारण घटना आहे, त्याला राजकीय स्वरूप देण्याची काही गरज नाही। तुमची राजकारणाची सुरुवात जी आहे काँग्रेसपासून झालेली होती, परंतु 2014 मध्ये तुम्ही काँग्रेसला रामराम करणं, भाजपकडनं तुम्हाला उमेदवारी मिळाली, तुम्ही विजयी देखील आला होतात, परंतु पुन्हा तुम्ही काँग्रेसमध्ये आलात, आत्ता पुन्हा तुम्ही भाजपमध्ये जाणार, अशा चर्चा सुरू झाल्यात। कसं पाहता या चर्चांकडे, काय सांग? नाही, माझा DNA काँग्रेसचा आहे आणि एक सेक्युलर DNA आहे। तुम्हाला माहीत आहे की 2014मध्येही काय घटना घडल्या। 2009मध्ये तत्कालीन राष्ट्रपतींनी मला काँग्रेसमधून बाहेर काढलं, काँग्रेसमध्ये यूज देते, त्यामुळे एक राजकीय त्याला काय म्हणतात ॲडजस्टमेंट म्हणून ते केलेली घटना होती। पण तसा माझा DNA हा काँग्रेसचा आहे, काँग्रेस माझ्या रक्तात आहे आणि म्हणून काँग्रेस आता हा मरेपर्यंत काँग्रेस सोडायचा काही विचार नाही आणि मला असं वाटते की कालच्या ज्या घटना आहे ते त्याला राजकीय स्वरूप देण्यापेक्षा एक मैत्रीचं स्वरूप दिलं तर जास्त चांगलं होईल। अमरावती शहरातले काही काँग्रेसचे जे नेते आहेत, बबलू शेखावत असतील किंवा आणखी काही नेते आहेत, ते भाजपमध्ये जातील असं सांगितलं जातं, कसं? नाही, कोणीच नाही। बबलू शेखावत हे खानदानी काँग्रेसवाले, त्यांचे कित्येक पिढ्या काँग्रेसमध्ये गेलेल्या। विलासभाऊ इंगोले एवढ्या वाईट परिस्थितीमध्येही काँग्रेससोबत आहे, कोणीही जाणार नाही, सगळेजण काँग्रेसमध्येच राहतील। एक मैत्री म्हणून आपण एखाद्या कार्यक्रमाला जातो, तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये काही वावगं नाही आणि आम्ही तिथे गेलो, सन्मानाने त्यांनी आम्हाला त्यांनी सन्मान दिला, पालकमंत्र्यांनी सन्मान दिला आणि मला असं वाटतं त्याच्यामुळे एक चांगलं वातावरण शहरामध्ये निर्माण झालेलं आहे। कार्यक्रमाच्या वेळी पालकमंत्री आणि तुमच्यात बरीच हितगुज रंगली होती, काय नेमकी चर्चा झाली, काय? नाही, असा एक गोष्ट तर आपल्याला सांगावं लागेल की बावनकुळे म्हणजे अत्यंत कर्तबगार असे पालकमंत्री आहेत, कारण की मी जेव्हा पक्षात होतो तेव्हा त्यांचं काम पाहिलेलं आहे, अत्यंत धडाडीचे आहे आणि तुम्ही पाहिलं असेल की बाहेरून आलेले पालकमंत्री असून हर 2 दिवसांनी ते अमरावतीत येतात, लक्ष घालतात आणि टास्क मास्टर आहे। त्यांच्याबद्दल एक त्या तत्कालीन आमदारांमध्ये मात्र चर्चा आली आणि खरं सांगायचं म्हणजे त्या काळामध्ये सर्वात लोकप्रिय मंत्री म्हणून बावनकुळेंना सगळे आमदार मानायचे। अशा बावनकुळेंची अध्यक्ष इथे आपल्याकडे पालकमंत्री म्हणजे सगळ्यात लोकप्रिय पालकमंत्री, धडाडीचे पालकमंत्री, वेळ देणारा पालकमंत्री, या सगळ्या गोष्टी मी त्यांना सांगितल्या की तुम्ही आला तर फार चांगलं झालं, नाही तर यापूर्वीचे पालकमंत्री फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला जायचे, पण तुम्ही ज्या पद्धतीने काम करून राहिले तुमच्या चांगल्या कामात आमचं सहकार्य राहील, आम्ही त्यांना सांगितलं। काँग्रेसकडनं हल्ली भाजपवर टीका केली जात आहे, तुम्ही कौतुक करतायत बावनकुळे साहेबांचं, सूर जुळते? नाही, कौतुक नाही, असं आहे की शेवटी जी गोष्ट आहे ती गोष्ट सांगायला काय हरकत आहे। आम्ही काही त्यांच्या पक्षाची तारीफ नाही करतो, त्यांच्या विचारधारेची थोडी तारीफ करून द्यायला। आतापर्यंत जे बाहेरून आलेले पालकमंत्री आहेत त्या पालकमंत्र्यामध्ये बावनकुळे हे चांगले पालकमंत्री आहे, कारण की मी त्यांना अनुभवला आहे आणि शेवटी पालकमंत्री हा कोणत्या आता पक्षाचा नसतोच, एक वेळा तो पालक झाल्यानंतर तो पूर्ण शहर जिल्ह्याचा असतो, मग जिल्ह्यामधल्या सगळ्या लोकांना एक पालक म्हणून त्याच्याकडे पाहतात। त्यामुळे आणि जो व्यक्ती चांगला आहे त्याबद्दल बोलण्याचं काय अडचण आहे आपल्याला। या पद्धतीनं काल तुम्ही व्यासपीठावर होते, नंतर चर्चा झाल्यात, काय उत्तर द्याल, काय सांगणार?
नाही, एक ती सर्वसाधारण घटना आहे. आपण जे राजकीय पक्षाच्या राजकीय पक्षातले जे लोक असतात आपल्या विरोधी पक्षात, ते आपले विरोधक असतात, ते आपले शत्रू नसतात. आणि त्यामुळे त्यांच्या सुखादुःखात, त्यांच्या आनंदात आपण सामील होत असतो. त्यांच्या लग्नात असो की माझ्या घरच्या लग्नात ही नवनीत राणा आणि हे आले होते, सगळेच खोडके पण आले होते माझ्या मुलाच्या लग्नामध्ये, प्रवीण पोटे आले होते, किरण पातुरकर आले होते, शिवराया कुलकर्णी आले होते, काँग्रेसचे लोक आले होते, राष्ट्रवादीचे लोक आले. त्यामुळे एकामेकाच्या सुखदुःखामध्ये आम्ही सामील होत राहतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही सर्वसाधारण घटना आणि हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे. नाही तर बिहार यूपीमध्ये आपण पाहाल जर तो ऐकला तर विरोधकला शत्रूच्या नजरेने पाहतात, त्याच्या तोंडाकडे पाहत नाही किंवा त्याच्याकडे ते समोरून येत असतात तर तोंडात पुटपुटता शिवीगाळ करतात. ही संस्कृती बिहार यूपीची आहे, ती संस्कृती महाराष्ट्राची नाही ना. नक्कीच. तर आपण पाहिलं तरी काँग्रेसचे नेते सुनील देशमुख होते. काल ज्या पद्धतीनं आमदार रवी राणांचा वाढदिवस होता आणि रवी राणांच्या वाढदिवसाला त्यांनी उपस्थिती लावल्याने अनेक राजकीय चर्चा जर आपण पाहिलं तर सुरू झालेल्या होत्या, परंतु माझा DNA काँग्रेसचा आहे, मी काँग्रेस सोडून कुठेच जाणार नाही, अशी प्रतिक्रिया संपूर्ण या चर्चेवर त्यांनी दिलेली आहे. कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती.